नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही एपिसोडमध्ये काय होणार आहे हे आपण आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघतोय. तर अर्जुनने विलास विरोधात सर्व पुरावे गोळा केलेले असतात. विलासबद्दल त्याने सर्व काही इन्फॉर्मेशन काढलेली असते आणि या गोष्टीची भनक साक्षीला लागलेली असते. तर साक्षी आणि प्रिया दोघींमध्ये बोलणं सुरू असतं. प्रिया साक्षीला म्हणत असते की साक्षी, आता आपलं काही खरं नाही. अर्जुन आता विलासबद्दल सगळं काही खरं कोर्टामध्ये सांगणार आणि मग या खुनाशी तुझा डायरेक्ट संबंध आहे हे सर्वांना समजणार आणि विलास देखील तुझाच माणूस आहे हे देखील सर्वांना समजणार. तर साक्षी म्हणते की असं काहीही होणार नाही. साक्षी म्हणते की अर्जुनने जरी विलास विरोधात पुरावे गोळा केले असतील, विलास विरोधात माहिती जरी गोळा केली असेल, तरीही तो कोर्टात सादर करू शकणार नाही, कारण तो कोर्टापर्यंत जाऊच शकणार नाही याची पूर्ण खबरदारी मी घेतली आहे. तर प्रिया तिला विचारते की तू नक्की काय करणार आहेस. तेव्हा साक्षी प्रियाला तिचा प्लॅन समजावून सांगते. खरं तर साक्षीसुद्धा खूप घाबरलेली असते, कारण तिच्या विरोधातले सगळे पुरावे अर्जुनकडे असतात. तिला एक भयानक स्वप्न पडतं ज्यामध्ये तिला जेलमध्ये कोंडलेलं असतं आणि ती तिचं सगळं आयुष्य हे जेलमध्ये काढत असते. साक्षी दचकते आणि स्वप्नातून जागी होते. ती ठरवते की आता जे काही करायचं असेल ते मला लवकरात लवकर करावं लागेल. साक्षी लगेचच अस्मिताला फोन लावते, कारण तिला चांगलंच माहीत असतं की सुभेदारांच्या कुटुंबामधून फक्त अस्मिताच तिला मदत करू शकते, कारण ती एकटीच स्वार्थी आहे. साक्षी अस्मिताला फोन करून सांगते की मला तुला भेटायचं आहे आणि त्यामध्ये तुझाही फायदा असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेचच अस्मिता साक्षीला भेटण्यासाठी जाते. साक्षी अस्मिताला म्हणते की तुझी आणि माझी दुश्मन एकच आहे, ती म्हणजे सायली. सायलीने सर्वांसमोर कानाखाली देऊन माझा अपमान केला आहे आणि तुला तसंही सायली तुझ्या घरात नको आहे. साक्षी म्हणते की जर तू आणि मी एकत्र आलो तर माझ्या आयुष्यातील काटा असलेली सायली आणि तुला घरात नको असलेली सायली कायमची निघून जाईल. अस्मिताला देखील तिचं म्हणणं पटतं. तर अस्मिता विचारते की नक्की करायचं काय आहे. साक्षी तिला सांगते की कुठल्याही परिस्थितीत सायली आणि अर्जुन उद्या कोर्टपर्यंत पोहोचता कामा नये. तिचं खूप प्रेम आहे ना तिच्या मधुभाऊंवर. मग जर उद्या अर्जुन कोर्टातच गेला नाही तर तिची केस पण पुढे फाईल होणार नाही आणि मधुभाऊ या केसमध्ये आणखी अडकतील. अस्मिताला देखील साक्षीचं म्हणणं पटत असतं. साक्षी अस्मिताला सांगते की आपल्याला अर्जुनच्या गाडीतील एअर फ्रेशनरच्या लिक्विडमध्ये एक इंजेक्शन इंजेक्ट करायचं आहे. त्यानंतर जेव्हा अर्जुन AC सुरू करेल, हवेतून तो गॅस अर्जुन आणि सायलीच्या शरीरामध्ये जाईल आणि औषध त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात करेल आणि काही वेळातच अर्जुन आणि सायली गाडीमध्ये बेशुद्ध होतील. साक्षीचा प्लॅन जेव्हा अस्मिता ऐकते तेव्हा तिला या प्लॅनमध्ये खूप रिस्क वाटत असते, परंतु सायलीचा काटा काढण्यासाठी ती साक्षीला मदत करण्यासाठी तयार होते. साक्षी अस्मिताला म्हणते की अर्जुनची गाडीची चावी मिळवून देण्याची जबाबदारी ही तुझी असेल. त्यावर अस्मिता देखील हो म्हणते. दुसऱ्या दिवशी कोर्टात जायचं असतं, त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघेही तयार होतात. दोघेही नाश्ता करत असतात. त्याचवेळी साक्षीचा फोन अस्मिताला येतो. ती अस्मिताला बाहेर बोलावते. अस्मिताने अर्जुनच्या गाडीची चावी मिळवलेली असते, त्यामुळे ती गेल्या गेल्या ती चावी साक्षीकडे देते. साक्षी हातात हँड ग्लोव्ज घालते. साक्षी अर्जुनच्या गाडीत बसते आणि अर्जुनच्या गाडीतील एअर फ्रेशनरमध्ये ती तिचं इंजेक्शन इंजेक्ट करते. गाडीमध्ये ती इकडे तिकडे डॉक्युमेंट शोधू लागते. गाडीत तिला विलास विरोधात असलेले पुरावे सापडतात आणि ते पुरावे घेऊन ती बाहेर येते. साक्षी अस्मिताच्या हातात अर्जुनच्या गाडीची चावी देते, त्यामुळे अस्मिता लगेचच आतमध्ये जाते. साक्षी तिच्या गुंडांसोबत दुसऱ्या गाडीमध्ये बसलेली असते. इकडे अर्जुनचा आणि सायलीचा नाश्ता देखील करून झालेला असतो, त्यामुळे दोघेही गाडीमध्ये बसायला येतात. अर्जुन आणि सायली दोघेही कोर्टाकडे निघतात. त्याचवेळी साक्षी आणि तिचे गुंड अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत असतात. दोघेही गप्पा मारत असतात आणि काही वेळानंतर सायलीला त्रास व्हायला लागतो आणि ती बेशुद्ध पडते. त्याचबरोबर अर्जुन देखील बेशुद्ध पडतो. साक्षी लगेच तिच्या गुंडांसोबत खाली उतरते. साक्षी लगेचच गाडीच्या खाली उतरते. अर्जुनचा मोबाईल ती काढून घेते आणि अर्जुन आणि सायलीला दोघांनाही एका बंद खोलीत डांबून ठेवते. त्यानंतर साक्षी कोर्टात जाते. तर प्रिया ही कोर्टामध्ये आधीच आलेली असते. प्रियाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा साक्षी तिला म्हणते की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सर्व काम व्यवस्थित करून आली आहे. आज अर्जुन कोर्टापर्यंत येऊ शकणार नाही आणि ते ऐकून प्रियाला देखील खूप आनंद होतो.
तर इकडे कोर्टामध्ये सुनवाई सुरू झालेली असते, परंतु अर्जुन अजूनही कोर्टात आलेला नसतो. सर्वजण अर्जुनची वाट पाहू लागतात, परंतु खूप वेळ झालेला असतानाही अर्जुन तिथे आलेला नसतो. त्यामुळे जज साहेब कोर्ट सुरू करण्याची परमिशन देतात. साक्षी आणि प्रियाच्या मात्र सगळं काही मनासारखं होत असतं. एक वेळ अशी येते की साक्षीचा वकील मधुभाऊंवर नाही ते आरोप करतो आणि चैतन्याला सुद्धा आता या परिस्थितीत काय करावं ते सुचत नाही. अशा वेळी अचानक अर्जुन आणि सायली कोर्टात येतात. अर्जुनला कोर्टात आलेलं बघून साक्षी आणि प्रिया मात्र खूपच घाबरतात. अर्जुन कोर्टात आलेला असतो आणि लेट झाल्यामुळे तो जज साहेबांची माफी देखील मागतो. अर्जुन सर्वात पहिल्यांदा प्रियाला बोलावतो. अर्जुन प्रियाला एक प्रश्न विचारायला सुरुवात करतो. अर्जुनच्या धारदार प्रश्नांचे उत्तरं देताना मात्र प्रियाची बोबडीच वळत असते. अर्जुन प्रियाला एकावर एक प्रश्न विचारत असतो, त्यामुळे प्रिया गडबडून जाते आणि मुद्दाम चक्कर येण्याचं नाटक करते. खरं तर प्रियाची ही सर्व नाटकं असतात आणि सायलीच्या देखील ही गोष्ट लक्षात आलेली असते. प्रियाला अचानक चक्कर आल्यामुळे कोर्ट तिथेच थांबतं आणि साक्षी आणि प्रियाच्या तर एकदम मनासारखं झालेलं असतं. कोर्ट संपल्यावर मधुभाऊंना पोलीस जेव्हा बाहेर घेऊन येतात तेव्हा सायली देखील तिथंच असते. सायली मधुभाऊंजवळ जाते आणि त्यांना म्हणते की मधुभाऊ, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर इथून सोडवणार आहोत. सायली मधुभाऊंच्या पाया पडते आणि मधुभाऊंचा आशीर्वाद घेते. मधुभाऊ सायलीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि अचानक त्यांचं लक्ष सायलीने घातलेल्या मंगळसूत्रावर जातं. मधुभाऊंना आता हे समजलेलं असतं की सायलीचं लग्न झालंय. सायली मधुभाऊंना लग्नाविषयी सांगणारच असते, त्याचवेळी पोलीस मधुभाऊंना गाडीत बसण्यासाठी सांगतात. त्यामुळे मधुभाऊ सायलीसोबत काहीही न बोलता गाडीत बसतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही घरी आलेले असतात. सायली अर्जुनला आधीच सांगत असते की सर, आज जो काही प्रकार झाला तो प्लीज घरात कोणाला सांगू नका, नाहीतर घरातले सर्वजण खूप टेन्शन घेतील. परंतु अर्जुन हा ऐकायला अजिबात तयार नसतो. अर्जुन जेव्हा घरामध्ये जातो तेव्हा मंदिरातली घंटी हातात घेऊन अर्जुन सगळ्यांना हॉलमध्ये बोलावतो. कल्पना विचारते की अरे अर्जुन, झालंय काय, तू अशी का घंटी वाजवतोयस? आणि मग अर्जुन सगळा घडलेला प्रकार सांगतो. अर्जुन त्याच्या आणि सायलीच्या ॲक्सिडेंटबद्दल सांगत असतो की कशा प्रकारे त्यांना बेशुद्ध करण्यात आलं होतं आणि त्याच गोष्टीमुळे अर्जुन कोर्टामध्ये लेट पोहोचला. तो भयानक प्रसंग ऐकून घरातल्या सर्वांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो. परंतु अर्जुन सगळ्यांना समजावून सांगतो की फक्त तुमच्या आशीर्वादाने मी आज वाचलोय. अर्जुन म्हणतो की माझ्या गाडीमध्ये औषध ठेवण्याची आणि डॉक्युमेंट चोरण्याची हिंमत कोणाचीच नाही आहे. याचा अर्थ असाच होतो की आपल्या घरातील कोणीतरी व्यक्ती एका तिसऱ्या व्यक्तीला सामील आहे आणि आपल्या घरातील व्यक्तीनेच माझ्या गाडीची चावी ही त्या तिसऱ्या व्यक्तीला दिली. आता मात्र अस्मिता खूप घाबरते. अर्जुनचा डाऊट फक्त अस्मितावरच असतो आणि अर्जुन डायरेक्ट अस्मिताला विचारतो की हे सर्व तू केलंयस का? त्यावर अस्मिता नाही होऊन पडते आणि मी असं का करेल असंही म्हणते. अस्मिता त्या गोष्टीचा मोठा कांगावा करते आणि रागारागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. परंतु अर्जुनचा डाऊट हा फक्त अस्मितावरच असतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की अर्जुनला समजेल का की सायली आणि त्याला बेशुद्ध करण्यामागे अस्मिताचा देखील हात होता? आणि हे जेव्हा सत्य त्याला समजेल तेव्हा तो अस्मिताला घरात ठेवेल का? तर मित्रांनो, हा ट्विस्ट एपिसोड होता. पुढील भागांमध्ये आपण हे भाग सविस्तर बघणार आहोत. तुम्हाला आजचा हा ट्विस्ट एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग किंवा स्टार प्रवाहावरील इतर मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.